तसा ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला झाला. कारण आपल्या आनंद असा ह्या मागा येतात, ही सेवा करायला आलती. आपल्या आनंदात आणि ती आनंदात फरक आहेच की. आपल्या बहिणी साडी चोळी केली तर गुणाच्या, नाही तर गुणाच्याही नाही, वानाच्याही नाही. आणि आमचे भाऊ सही दिले तर गुणाचे, नाही तर त्यांनाही बहिणीची काही गरज नाही. नाती पैशामुळे खराब करू नका. तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी बहिणीसाठी तुमच्या मनाची आणि घराची दारं रिकामी ठेवा. कारण तुमच्या घरातली पहिली लक्ष्मी तुमच्या घरातली मुलगी असते. तिच्यासाठी अखंडितपणे तुमच्या मनात हक्काचं घर पाहिजे. आणि तुम्हालाही सांगते, एकदा तुम्ही सासरी गेलात की ते तुमच्या अधिकाराचं घर, हे म्हणजे तुमचं माहेर, म्हणजे तुमच्या सामर्थ्याने जोपासलेलं आडीनडीचं घर. तुम्हाला देवाने दिलंय ना भरपूर, कशाला ह्या ज्या पैशाची अपेक्षा करताय. याचं याला राहू द्या, तुमचं आणि त्यांचं तुम्ही अपेक्षा करू नका आणि तुम्हीही दुर्व्यवहार करू नका. पैशामुळे नाती खराब करू नका. मग काय, बहीण आली, दरवाजा उघडला, तुम्ही सोयराबाई म्हणल्या, बरे बाई केले देवे धाडी आले. बरं बाई केलं देवानं धाडलं तुम्हाला. कीर्तन मन लावून ऐकत असाल तर कळेल तुम्हाला. खरं सांगा, देवानं धाडलं? देवानं धाडलं का? देवच निर्मलेचं रूप घेऊन आला की हो. निर्मला म्हणजे चोखोबारांची बहीण, त्यांचं नाव निर्मला. देवच निर्मलेचं रूप घेऊन आला होता. मिठी मारली पांडुरंग परमात्म्याला, निर्मलेला मिठी मारली. ताई, देवासारख्या धावून आलात की हो. डोळे पुसले, काळजी करू नका वहिनी, मी आली आहे ना. बाळांपण केलं माझ्या पांडुरंगानं. तुमच्या माहितीसाठी सांगते, जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं. माझ्या देवानं घाण काढली चोखोबाच्या बायकोची. लुगडं नेसवलं, आंघोळ घातली, स्वतःच्या हातानं स्वयंपाक केला, अळणी भात खाऊ घातला. पंढरीच्या बापानं त्याच्या हातानं सोयराबाईंना जीव घातलं आणि सेवा केली हो माझ्या सोयराबाईची. बघत 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 10-11 दिवस गेले. सहज म्हणल्या सोयराबाई, खरं सांगू का ताई तुम्हाला, मलाही वाटतं पोराचं बारसं करावं, पण खरं सांगा, आपल्यासारख्या गरिबानं कशाची स्वप्न बघायची. अहो, इथं खायची पंचायत, लोकाला काय खाऊ घालायचं, आणि नाही आली लोक तर कसं करायचं. अहो, काय करावं, मलाही वाटतं बारसं करावं, पण जिचा नवराच तिच्यावर रुसून गेला, एक घरात माणूस होतं तेही राहिलं नाही, आणि कोणाकडं हात पसरवायचे नाही. बघा, मलाही वाटतं पोरांना आशीर्वाद द्यावा माझ्या, पण आता कोण देणार. आता ज्याच्या समोर याचना केली तो काय साधा होता का? तो म्हणजे लक्ष्मीचा, त्याला काय पैशाला कमी. ती काय आपल्यावर 1 BHK आणि 2 BHK वर खेळत होता होय, आहे की नाही. आपलं म्हणजे आहे की नाही, पगार कमी निघा ना जास्त, तर ती काय आपल्यासारखा होता होय. अहो, तो पती लक्ष्मीचा, पाय लक्ष्मीचे तिसी यावे असा होता तो. त्याला काय पैशाला कमी आहे. तर म्हणलं, काळजी करू नका वहिनी, म्हणाल तसं बारसं करू. माझ्या भावानं लय दिल तर लग्नात मला, असं बारसं केलं. अहो भुसावळकर, दीपनगरवाले, तुमच्या लेकराच्या बारशाला लय जागीरदारात चाल तर तालुका येईल, लय जागीरदारात चाल तर जिल्हा येईल. मी म्हणते थोडे राजकीय लोक येतील, थोडे सेलिब्रिटी येतील. ह्याला कशाची श्रीमंती म्हणायची दादा? अरे श्रीमंती चोखोबाराच्या झोपडीत होती. लग्न करून सोयराबाईच्या घरात आली. ते घर जरी गरिबाचं असलं तरी नवरा इतका श्रीमंत होता, भगवंताचं नाव घेणारा होता, त्याच्यामुळे त्याच्या घरातली श्रीमंती. अहो, त्याच्या लेकराचं नाव ठेवायला जगाचा बाप आणि त्रैलोक्यातले देव आशीर्वाद द्यायला होते. काय बारसं झालं, त्रैलोक्यातल्या देव पंक्तीत जेवून गेले आणि नाव ठेवलं चोखाराच्या पोराचं कर्ममेळा. चोखामेळ्याच्या मुलाचं नाव काय? कर्ममेळा. पण ठेवलंय कुणी? पंढरीच्या बापानी. कानात तो गुंगला हो. काय भाग्य असेल त्या लेकराचं. विठेवरच्या मालकानं नाव ठेवलं, त्रैलोक्यातले देव जेवून गेले. माझ्या पंढरीच्या बापानं पत्रवाळ्या उचलल्या त्या सोयराबाईच्या चोखोबारायाच्या घरी. बघत बघत 27 दिवस भरले. 27 दिवसानं चोखोबारायाला आठवलं बहिणीच्या घरी माझी बायको बाळंतीण होती. काय झालं असेल तिचं? किती दिवसानं? हा आपल्यातला संतातला फरक. आपण पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या निघायला येतो. तेवढाही देवाच्या दारात वेळ नको. इकडे भुसावळ करत तोंड करूनच ठेव गाडीचं.
संसार आहे ना आपल्या मस्तकावर नाचतोय ना, हा आपला परमार्थ. महिन्यानं 27 दिवस डोक्यात ठेवू नका, कॉम्प्लिकेटेड व्हाल. महिन्यानं आठवलं चोखवरायला की बायको बाळांतीन होती. महिन्यानं 27 दिवसाने निघाले बहिणीच्या घरनं बायकोकडं. बहिणीनं कशी बशी शिदोरी बांधून दिली, डोक्यावर घेतली, निघाले. जसे चोखवराय निघाले, देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन आहे ना, सांगता तुम्हा कळू येते. देवाला लगेच कळलं हे गबाळ निघालं, आता आपल्याला निघावं लागतंय ना, तो उघडं पडन. देव लगेच म्हणले वहिनी आता येते. वहिनी म्हणल्या ताई तुम्हा शिवी येते चोळी, नाही म्हणे वनमाळी. अहो तुम्हाला चोळी शिवते, अहो मायबाप करणार नाही एवढं तुम्ही केलं माझं. रिकाम्या हातानं कशी पाठवील, हाय गरीबाची पण मन लय मोठं आहे. अहो 4 दाणे तांदळाचे आणि चोळी शिवल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही ताई. लई केलं तुम्ही माझ्यासाठी, माझी चोळी म्हणजे माझं प्रेम समजा. देव म्हणला सगळं कळतंय ग तुझं मला, पण तुला काय सांगू, तुझा नवरा आला तर माझी किती पंचायत होईल. जाऊ दे बाय मला. लगेच देव म्हणला ताई न ग माझा नवरा वाट बघतय. सोयराबाई म्हणली 27 दिवसात हिला एकदा बी नवरा आठवला नाही, आता बरा हिला नवरा आठवायला. आणि ह्याला कशाचा नवरा, हे सगळ्या जगाचा नवरा, आणि ह्याला कुठला मालक नाही. म्हणली माय नवरा रागवीन ह्याचा. आता ह्याला कुठला नवरा रागवणार, ह्याला कोणला मालक का, हा विश्वाचा मालक आहे, विश्वोत्पत्ती. याला कोण रागवणार आहे, विश्वोत्पत्ती आधी हे तर विश्वाची उत्पत्ती ज्याची, त्याला कोण रागवणार आहे नाही. पण इतका देव रडायला लागला, इतका नाटकं करायला लागला, शेवटी कटाळल्या सोयराबाई. म्हणली एक काम करा, 4-5 गल्लीतल्या बायका बोलवते, हळदी कुंकू लावते, तेवढं तरी करते, मग जा. देव म्हणला बरं. हळदी कुंकू लावलं गल्लीतल्या बायकानं, पाठवणी केली. अहो कोण रडतं दादा, माझ्या सोयराबाई ढसा ढसा आई बाप चालल्यासारखे रडायला लागल्या. देवानं केलंच तेवढं होतं दादा. देवाचा स्पर्श म्हणजे काय साधा असणार आहे का. अहो इतक्या करुणेचा वात्सल्याचा स्पर्श जिला झाला, तिला काय, तिला असं वाटलं माझा जीव चालला की काय. अहो देव निघाला गेला, जसा देव गेला पुढच्या 5 मिनिटात चोखोबाराय आले. तुम्ही फक्त कल्पना करून सांगा, असं तुम्ही बाळंती नाही, असं पोटात गर्भात लेकरू आहे तुमच्या, आणि तुमचा नवरा तुम्हाला भांडवून गेला आणि महिन्यानं आला. आई शपथ सांगा फक्त भुसावळच्या बाया, तुम्ही त्याचं स्वागत कसं कराल. खोटं बोलू नका, तुम्हाला शेजारणीची शपथ आहे. कसं पण ह्यांचं मर्द तुम्ही सांगा कसं करीन. लांबनच म्हणीन तिथंच ताप, पुढे येऊ नको, काहीचा संबंध नाही तुझा आणि माझा. माझ्या काही एकटीचं लेकरू होतं का, तुझं कोण नव्हतं का. असलं दलिंदर माया पात्रात पडलं. तुझ्या आधी लई चांगलं चांगलं बघाय आलं मला, माझं नशीब नास का मी तुला वय म्हणले. राग आल्यावर कुठलं बी काढतात बायका महाराष्ट्र, ज्याचा काही लॉजिक नसतं, संबंध नसतो, पण बोलतात बायका. राग येतो, पोटात तेवढं साचवलेलं असतं, बोलतात बायका. तशा तुम्ही लय गोड आहे माहिती, लय भुसावळच्या बाया लय गोड आहे तुम्ही बरं का. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे. तेवढा एक फॉल्ट जर सोडला ना आपला, तर आपल्यासारखं प्रेमळच कोणी नाही. हे काय जीव लावतात, आपल्यासारखा जीव कोणी लावू शकत, पण आपलं आहे ना पोटात राहत नाही, तेवढाच फॉल्ट आहे. त्याच्यामुळंच आपण लय मार खातो. काय ना आपलं तोंड राहत नाही, सहन करतो ना, ते देवानं दिलेलंच आहे. आपल्याला देवाचा वरच आहे, आपल्या पोटात राहत. ह्यांना कंठ असतो बघा, आपल्याला कंठ नसतो. कंठ कंठ नरड्याची आतली गाठ, दुसरं काही सुचलं नाही मला सांगायला. पुरुषांना कंठ असतो, इथे एक गाठ असते बघा, स्त्रियांना नसते. तुम्ही आतल्या गाठीचे, तुमच्या हात गाठ आहे ना, आम्ही मोकळ्या मनाचे रे. राहत नाही आमच्या पोटात, काय आता काय करावं त्याला बघा. पण आपल्या बायकात आणि संतांच्या बायकात लय फरक. माझं वाक्य कान देऊ नाही का टाळकरी, संतांच्या बायका सुद्धा संतांसारख्याच होत्या. कुठल्याच संतांची बायको विचित्र किंवा वाईट नव्हती. प्रत्येक संताची बायको संतांसारखीच होती, कारण वाक्य ऐका, ती बायको संतांची होती, आपल्यासारख्या प्रापंचिकाची नव्हती. ती शब्दानं तक्रार केली नाही सोयराबाईनं, शब्दानं
नवरा दिसला, नवऱ्याला फक्त एवढंच म्हणली, स्वामी पोरगा झाला. कर्ममेळा नाव ठेवले, हातात पोरगा दिलं नवऱ्याच्या. फक्त तिला तेवढं आपल्यासारखं तोंडच नाही आवरलं. निर्मला ताई भेटल्या का? राहुलं नाही ना सांगायचं. काय म्हणल्या? निर्मला ताई भेटल्या का? कोण निर्मला ताई? अहो तुमची बहीण. आत्ताच गेल्या. कुठून आले तुम्ही? आम्ही पुलावून आलो. आम्ही महाराज बरं का. काय असे आलो, मग राईट मारलं, मग आलो इकडे विद्युत केंद्रात. अहो म्हणजे तर पुलावरच गाठ पडायला पाहिजे होती. आत्ताच गेल्या. चोखोबाला वाटलं मी बाळातपणात नव्हतं, पण बायको डोक्यावर पडली काय. आता मी महिनाभर जिच्या घरी राहून जिच्या हातचं खाऊन आलोय, ही म्हणते ती होती म्हणून इथं. इडी तू? बरं मी इडी, मला नाही अक्कल. नवरा येडं म्हणलं की म्हणायचं हाय, म्हणायचं येडं. ती आपल्याला येडं म्हणते, ती कुठं शान आहे बरं का. त्याला आपण येडे दिसतो म्हणजे. येडं तर येडं बाबा. आणि तुम्हाला खरं सांगा, येडं बनून राहायचं असतं. हो का? तुम्ही आई आहे हो का? 2 तरी लेकरं आपल्याला असतात. 2 लेकरं असली, देव कधी 2 सुद्धा गुणाची देत नाही. एक शहाणा असतं, एक शहाणा सगळं ऐकतं, दुसरं माणसं बघून उड्या मारतो. त्याला माहित आहे पाहुण्यात काय करते, निस्ती दात खाती करते काय. पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना, ती माणसात मजा मारून घेत. तर मला सांगा, आई म्हणून सांगा, काळजी कुणाची वाटते, शहाण्याची का वेड्याची? जी पंढरीची आई आहे ना, तिचंही तिचंच आहे. तिला माहित आहे शहाण्याला कुणी सांभाळेल, ह्या येड्याला माझ्याशिवाय कुणी सांभाळणार नाही. म्हणून जेवढं नम्र राहता येईल तेवढं येडं बनून राहा. लोकाला काय शहाणं व्हायचं ते होऊ द्या. जगाचा बाप जर आपला येडेपणात स्वीकार करत असेल तर येडं व्हायला हरकत नाही. मग काय असं सामर्थ्य रे दादा. बरं मी इडी, मला नाही अक्कल. आणि ह्या बायकांना विचारा बरं, होय का भुसावळच्या माय मावल्या, होय दीपनगरच्या बाया, होय का होत्या का नाही ग निर्मला ताई? होय गे अगं निर्मला ताई होत्या का नाही ताई? त्या होत्या तेव्हा तुम्ही इथं होत्या का? तुमचा काय भरोसा, तुम्ही विषाणात कुठेही जाता. अहो चालू कीर्तनात एक बाई असं हात करीत होती. असं म्हणलं, ताई हे काय करताय? म्हणली, काय सांगू ताई, कुलूप लावलंय पण वडून बघितलं नाही. चालू कीर्तनात हे म्हणलंय व्याकार रे दादा, हे काय कीर्तन ऐकू देत? अहो मला सगळ्यात जास्त नवल कुठल्या बायकांचं वाटतं माहितीये का? जी मैत्रिणीची जागा धरती. तिची लायबिटी असती, माझी मैत्रिणी येणार आहे, माझी मैत्रिणी. अगं काय मड्यावर बांधून येणार आहे का मैत्रीण तुझी? हिथं एक जागा धरशील, तिथं कधी म्हणणार आहे तू पण चालली थांब मी पण येते. आपुली आपण करा सोडव ना, आपलं आपलं बघा जबाबानो, तर काही करणं आहे बघा माय. मग विचारलं सोयराबाईंनी, सांगा ग माय मावल्या होत्या का नाही ग निर्मला ताई? एकीनं तोंड भरून सांगितलं. बघा काय सांगू तुम्हाला, चोखोबार आहे. काय तुमची बहीण हो, काय बाळंतपण केलं हो, काय सेवा केली तुमच्या बायकोची. हो तुमच्या बहिणीसारखी बहीण पाहिली नाही हो, पाय दाबली हो तुमच्या बायकोचे. अहो काय बाळंतपण केलं. अहो वा वा वा, काय सुंदर नामकरण सोहळा केला. अहो चोखोबार आहे, आयुष्यात देवाकडं काही मागता आलं ना तर तुमच्या बहिणीसारखी बहीण मागल. अहो तुमच्या बहिणीसारखी पाठ राखीन ज्याच्या पाठीमागं, त्याला आयुष्यात कधी काय कमी पडणार आहे. म्हणणारीला कुठं माहीत होतं बहीण जगाची मालकीण आहे, ती पाठ राखीन असल्यावर असं तरी काही कमी पडणार आहे. कौतुक केलं. चोखोबारांना कळलं. चोखोबारांनी पोराचे पाय स्वतःच्या मस्तकाला लावले. सोयराबाई म्हटली, अहो मुलगा आहे तुमचा, त्याने तुमच्या पाया पडावं, तुम्ही कशाला मस्तकाला पाय लावताय? त्यावेळेस चोखोबारांनी सांगावं, अगं तुला अजूनही कळलं नाही, अगं मी राहिला निर्मलेकडेच होतो, माझ्या डोळ्यासमोर निर्मला होती. जो निर्मला म्हणून तुझं बाळंतपण करून गेला ना, ज्यानं या पोराला जन्म दिला, ज्यानं या पोराची राखण केली, तो साधासुद्धा नव्हता ग, तो पंढरीचा बाप होता. ज्या पोराला पंढरीच्या बापाचा स्पर्श झाला त्याच्या पायाचा स्पर्श माझ्या मस्तकाला व्हावा म्हणून माझ्या पोराच्या मस्तकाला पाय लावले. काय भाग्यवान आहेस ग तू. विठ्ठलानं बाळंतपण केलं की ग तुझं. खरा ना विचार, काय कमी पडतं हो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. लाज बाळगत नाही हो माझा विठ्ठल, लाज. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. मग काय हरकत आहे अखंड चिंतन विठोबाचे.
त्याचं नाम घ्यावं आणि त्याने आयुष्य राखावं, एवढं जर माझा विठ्ठल करत असेल तर वैष्णव व्हायला हरकत. आणि ज्या कुळात वैष्णव, मग ती सोयराबाई असो नाही तर चोखोबा आहे, देव दोघांसाठी येतो. चोखोबाची गुरही माझ्या विठ्ठलानंच राखली आणि सोयराबाईचं बाळकपणही माझ्या जनाबाईच्या गौऱ्याही माझ्या विठ्ठलानं स्थापल्या आणि तुकोबरांचा संसारही माझ्या विठ्ठलानंच राखला. देव मुलगा मुलगी बघत नाही, फक्त वैष्णव असावा. अशी संतती कुळात जन्माला यायची म्हणजे धन्य माता पिता. असं कोणाच्याही पोटी चांगली लेकरं जन्माला येत नाहीत दादा. जशी वाटणं पाहता वैसेची गावा न येता. बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं, कृपा करावं. त्या घरात तेवढा परमार्थ असावा. नेमकं काय असावं? गीता भागवत, अखंड चिंतन, हे ज्या घरात धन्य माता पिता. सोपणी तर हे भजन कीर्तन घरात असणं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. कोणालाही देव आवडत नाही बरं का. देव आवडायला पुण्य फार लागतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, बसलो नाही. काही म्हणतात बसलो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म म्हणतात तुमचं मन रमत नाही. खरंच तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला फार मोठी पुण्याची रास लागते. कोणाचंही काम नाही. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धाबया नका. लेख म्हणून मायबाप म्हणून सांगते तुम्हाला, घरात परमार्थ असू द्या दादा. तुम्ही स्वतः व्यसन करू नका, लेकरं करणार नाहीत. हां, पाया पडते तुमच्या. चुकीचं वागू नका बरं का. पिढ्यानं पिढ्या वाया जातात, कुळ ना कुळ वाया जातं. आणि एक चांगलं असू द्या, कुळानं कुळाचा उद्धार होतो. असू द्या घरात ज्ञानेश्वरी गाथा, आयुष्य भरून येईल तुमचं. इतके देतील ना माऊली तुकोबा, तुम्ही विचार करू शकणार नाही इतका जगाचा मालक कृपा करेल. समाजाला काय पाय खेचायचे खेचू द्या, काय नावं ठेवायचं ठेवू द्या, काय संकट वाट्यात टाकायची टाकू द्या. जोपर्यंत पंढरीचा मालक हातावर मस्तकावर हात ठेवतोय ना, प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद आपल्या मनगटात आहे. फक्त जगाच्या बापानं आपल्याला साथ द्यावी. लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करा. आणि याच्यासाठी अखंड चिंतन भजनच, दुसरा पर्यायच नाही. भजे व्रजैकमंडनं समस्त पापखंडनं सुपिच्चगुच्चमस्तकं सुनाद वेणु हस्तकं मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं अनंगरंगसागरं नमामि कृष्णनाग. भजे व्रजैकमंडनं समस्त पापखंडनं सुभक्तचित्तरं सदैव नंदनंदनं. काय नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता. नाही कळलं तर काळजी करत जाऊ नका. चहुवेदी जाणं, 18 पुराण, देवाच्या नावाच्या पलीकडे काही सत्य नाही. हे संस्कृत वगैरे नाही जमलं तर कमीत कमी हरिमुखे विठ्ठल विठ्ठल म्हणा, एवढं चालतंय की. देवाचं नाव कसंही गोड आहे. भावगीत भक्तिगीत म्हणले तरी चालते. जो माणूस समाजाच्या सेवेसाठी जगतो तो परमात्म्याचाच अवतार. कारण हे कोणालाही जमत नाही. आपल्या आयुष्याचा त्याग करून पुढच्याचं कल्याण करणं ही वृत्ती देवाशिवाय आणि संताशिवाय कोणाची असू शकते. कदाचित अवतार माणसाचं असेल, कार्यरत दुसऱ्या क्षेत्रामध्ये असते, मग ते राजकारण असो, समाजकारण असो. पण तो जर माणूस दुसऱ्यासाठी जीवन पत्करतो, तो जर माणूस दुसऱ्यांसाठी जगतो, तर अर्थात ते सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा संत आणि परमात्म्याचा अवतारच, ज्यांच्या जयंतीमुळे हा संकीर्तन सोहळा केला. हे तितकंच सत्य. आणि अशा माणसांची सेवा जगाचा बाप आपल्या हातात देऊ हीच तर विनंती. तरी माझ्या दैवा भाग्य असेल माझं जर अशा माणसांची सेवा मला करता आली. आज तुम्ही वल्लभभाई पटेलांच्या जयंतीनिमित्त हा संकीर्तन सोहळा ठेवला. या विद्युत केंद्राच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी, संयोजक, आयोजक, नियोजकांनी, अध्यक्ष साहेब असतील, तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही, पण तुम्ही जयंतीला कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे. हे गरजेचं आहे. तुम्हाला खरं सांगू, माणसं गोळा करायची अवघड राहिली नाहीत आता. ह्या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीने आली असती. कळलं की तुम्हाला? हुशार आहे तुम्ही. पण विषय कसा असतो ना दादा, योग्य ठिकाणी माणसं आली पाहिजे, योग्य त्या गोष्टीसाठी आली पाहिजे. माणसांची गर्दी असावी हा अट्टास नसावा. भक्तीसाठी माणसांची गर्दी असावी हा अट्टास करता यावा. हे तुम्हाला आजची गर्दी संकीर्तनासाठी आहे, यातच तुमचा विजय आहे. कारण तुमच्या संकीर्तनामुळे आज एवढ्या लोकांची दिवाळी खऱ्या अर्थानं पूर्ण होतीये. कारण आमच्यासाठी हीच दिवाळी आहे. ज्या दिवशी मुखात देवाचं नाव त्या दिवशी दिवाळी.
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाडी, आम्हा नित्य दीपवाडी. विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. हा अभंग याचं चरण प्रत्येकाला पाठ आहे बघा. साधू संत येती तोची अगदी तेच आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरिजन संतजन भेटतील. ही खरी दिवाळी आहे. म्हणून देवा नामचिंतनाचा अधिकार मिळावा एवढी ताकद दे. आणि ही ताकद ज्यांच्यामुळे येईल अशा मायबापांच्या पोटी जन्म दे. आणि दिलास ना, भाग्य असेल माझं, मला जर अशा आई वडिलांची सेवा करता आली. व तुकोबरासारखं व्यक्तिमत्व आईबापाची सेवा करायची म्हणतं आणि आम्ही जिवंतपणे मायबाप मारतो. ते म्हणलं काही बोलता का? आईबाप मेल्यावर मरत नाहीत रे. ज्या दिवशी आईबापाला जाणीव होते ना की लेकराच्या निर्णयात आणि लेकराच्या घरात आता आपल्याला फारशी किंमत नाही, मायबापाचं मायबाप पण तेव्हाच मेलेलं असतं. फक्त मरत नाही म्हणून जगतात ते. त्यांचं मरण कालांतराने येतं, पण त्यांचं आईबाप पण मारायचं तुमच्याच हातात. आणि आईबाप मेल्यावर सुद्धा जगतात जेव्हा त्यांनी दिलेल्या संस्कारावर तुम्ही आयुष्य पूर्णपणे सुखाने घालवता. ते मायबाप जिवंतच असतात ज्यांचे लेकर आयुष्यभर जागे असतात, सुसंस्कारित असतात. ते मायबाप जिवंतच की हो, ज्या लेकरांनी मायबापाचं नाव मोठं केलं. म्हणू शकतो का आपण ते मायबाप गेले ज्या लेकरांनी आयुष्यभर मायबाप लक्षात ठेवले? आम्ही तोंडासमोरचे मायबाप विसरतोय, मेलेले कधी लक्षात ठेवणार आहेत? आहे की नाही? करा जरा विचार, थिंक अबाउट इट. ज्यांनी आपल्यासाठी केलं त्यांच्यासाठी करावं, ही कृतज्ञता म्हणजे संस्कार आहेत. आणि हे संस्कार आपल्या पदरी असावे. अगदी हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आज सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंती सोहळ्यानिमित्त संकीर्तन सोहळा या भुसावळच्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये दीपनगरामध्ये. किती सुंदर नाव दिलं ना तुम्ही, दीपनगर. तुम्ही सगळ्याला रोशनी देता म्हणून दीपनगर. पण तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या कष्टामुळे कोणाच्या तरी अभ्यासात, कोणाच्या तरी घरात आणि कोणाच्या तरी संसारात प्रकाश पडतोय. तुम्हाला त्याचं कुठं ना कुठं पुण्य मिळतच असेल की एवढ्या सामर्थ्याने तुम्ही सगळ्यांना सुखी करता. खूप गरजेचं आहे. आजकाल 80 ते 90% सगळ्या गोष्टी याच्यावर चालतात. सगळ्यात महत्त्व मोबाईल. 2 दिवस लाईट नसू द्या भुसावळमध्ये, बायका येतात की नाही बघा भांडाय. अरे मोबाईल चालत नाही, काय नाही काय नाही. ज्या आपल्या निडेड गोष्टी आहेत या सगळ्या याच गोष्टीवर अवलंबून आहेत. आणि खरं सांगू का, या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला असं शिक्षण संस्कृती सांगते. पण कीर्तन विद्युत केंद्रात करते म्हणून सांगते 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे तया विजू माझी असे सलिल काही. उदक म्हणजे पाणी, मराठी भाषा क्लिअर प्युअर मराठी भाषा, मूळ मराठी. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, दबाव. पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं हे विज्ञान. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण विषय असा आहे ना की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय माणूस, बरं का. त्याच्यामुळं फार खरं बोलण्यातही अवघड आहे, पण खरंच आहे. अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याला आलेलं फळ आहे. म्हणून आज जे काही सुखसुविधा आपल्याकडे आहेत ह्या सगळ्या महापुरुषांकडनं चालत आल्या, त्यांच्या ज्ञानामुळे हे आपल्याला मिळालंय. म्हणून विनंती आहे, याचा उपभोग घेत असताना त्याची कृतज्ञता मात्र बाळगा. म्हणून हा सुंदर सोहळा तुम्ही उपस्थित केला. खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे तो पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याचं कल्याण करेल हा विश्वास मी देते, कारण तुम्ही इतक्या कष्टाने हा सोहळा उभा केला. सुंदर टाळकरी, अगदी गोड. भुसावळ म्हणजे आई मुक्ताबाईंच्या चरणाशी वसलेलं गाव. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या आशीर्वादाने त्यांच्या पदरात कृपांकित झालेली माणसं आहेत तुम्ही. ज्या मुक्ताबाईमुळं ज्ञानेश्वरीसारखा सगळ्या ग्रंथांमधला महाग्रंथ आपल्या पदरात पडला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती आहे जी तुम्हाला आम्हाला मिळाली. आणि ही ज्यांच्यामुळे मिळाली त्या आदिशक्ती कारुण्य सिंधू मुक्ताबाईंच्या चरणाशी राहता तुम्ही. याच्या इतकं तुमचं मोठं भाग्यच असू शकत नाही की आई मुक्ताईंचा आशीर्वाद तुमच्या मस्तकावर. आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला जर आम्ही अशा भागात आलो तर. बाबा आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला येता. आणि खूप मोठे मोठे संत आणि गुरुवर्य हे तुमच्या भुसावळ जळगाव भागातनंच होऊन गेलेले आहेत. म्हणजे शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा मोठे बाबा, सगळी ही जी माणसं आहेत ना ही इकडून गेलेली आहेत. त्याच्यामुळे भाग्यवंत भाग आहे तुमचा.
अगदी गोड आणि प्रेमळ माणसं आहेत तुम्ही. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्या वारकरी संप्रदायाच्या पालखी पेलवणाऱ्या माणसांना अगदी या लेखीचा शतशः प्रणाम. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, हरिभक्त परायण रमेश महाराज हरिभक्त परायण, ज्ञानेश्वर महाराज हरिभक्त परायण, धीरज महाराज चरणावर साष्टांग. आमचे रमेश महाराज याच एवढ्या आठवड्यात तिसऱ्यांदा कीर्तन आहे त्यांचं. म्हणजे माझं कीर्तनाला साथ करायची, अगदी वडिलांसारखी पाठीशी उभे राहून आमचे ज्ञानेश्वर महाराज गेल्या वेळेस भेट झाली. चरणावर साष्टांग दंडवत महाराजांच्या, धीरज महाराज असतील, त्याचबरोबर हरिभक्त परायण बाळू महाराज असतील. माझ्या वडिलांचंच नाव आहे, काही विशेष नाही महाराज बरं का. त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या अगदी अगदीकपणे आणि मनाचा मोठेपणा म्हणून माझ्यापेक्षा अधिकाराने ज्ञानाने मोठी असणारी माणसं तुम्ही तरी माझ्या कीर्तनाला साथ केली. चरणावर साष्टांग दंडवत आहे तुमच्या. अगदीकपणे ही सेवा तुमच्यामुळे परिपूर्ण झाली. उत्कृष्ट मृदुंगवादक मला वाटतंय गेल्या वेळेसही दादा कीर्तनाला होते. हरिभक्त परायण प्रदीप महाराज आणि हरिभक्त परायण धीरज महाराज चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला. भगवंताच्या नादामध्ये स्वरमय तालमय असणारी ही सगळी व्यक्तिमत्व अगदी गोड तुम्ही साथ दिली. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा दोघांच्या माऊली तुम्हाला असं वृद्धिंगत करू. उत्कृष्ट सिस्टीम दादांनी अगदी गोड आवाज दिला, कीर्तनाला समर्पक असणारा आवाज दिला. आणि कीर्तनात एकदा सुरुवातीचा काळ संपला की पुन्हा एकदाही कमी जास्त करा म्हणायची गरज लागली नाही. एवढ्या गोडपणे तुम्ही आवाज दिला. माऊली तुम्हाला तुमच्या व्यापारात वृद्धिंगत करू. माऊलींचरणी प्रार्थना. अगदी सुंदर सिस्टीम लावलीत तुम्ही. सगळी मंडळी ही कॅमेरेवाले वगैरे दादा, ह्या बिचाऱ्या कॅमेरेवाल्याचं तर लय अवघड असतं. हे अख्या जगाचा फोटो काढतो, ह्याचाच फोटो काढाय कोण नसतं. घरात सगळ्याचे फोटो पण ह्या बिचाऱ्यांचेच फोटो नसतात. मग त्यांना सांगायला लागतं हो धर असं धर, इथं बटन दाब बटन दाब. तसं म्हणजे कॅमेरेवाले म्हणजे निस्वार्थी. कॅमेरा कळतंय ना, कॅमेरा सब तेरा असे कॅमेरेवाले महाराज बरं का. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी ज्यांच्यामुळे आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो आणि आजचा सोहळा महाराष्ट्रात दिसतो हे त्यांच्यामुळेच, त्यांच्या लेन्समुळेच. त्यामुळे त्यांचे देखील मनस्वी आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्ही आला नसतात आम्ही काय केलं असतं दादा. हे सगळं तुमच्यामुळे आहे. तुमच्या वैभवामुळे आमच्याकडे वैभव आलंय. तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही इथं उभे आहोत. अखंडितपणे असाच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा ही विनंती. या लेकीचा साष्टांग दंडवत तुम्हाला. इकडे अगदीकपणे तुम्ही ही सेवा ऐकलीत. एवढं स्थिर, एवढं स्तब्ध, एवढा समाज असतानाही एक थोडाही गोंधळ नाही, काही नाही एकदम स्थिर कीर्तन ऐकलं. तुमचे खरंच मनस्वी आभार. आणि उत्कृष्ट नियोजन केलं तुम्ही. सगळे भुसावळकर विद्युत केंद्रातले सगळे कर्मचारी गोड नियोजन केलं. अगदी डोळ्याचं पारणं फिटावं इतकं सुंदर नियोजन केलं तुम्ही. खरंच तुमचे मनस्वी आभार. तुमच्या या कार्याला साष्टांग दंडवत. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सेवेला विराम. ज्ञानेश्वरा माऊली.